मुंबईतील सांताक्रूज पूर्व भागातून एका 5 वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून तिला पनवेलमध्ये तब्बल 1,80,000 रुपयांना विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी वाकोला पोलिसांनी एका जोडप्याला आणि मुलीचा मामा आणि मावशीसह एकूण 5 आरोपींना अटक केली आहे। एका महिलेने वाकोला पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली। अल्पवयीन मुलीचे प्रकरण असल्याने पोलिसांनी या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे युद्धपातळीवर फिरविली। सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार पहाटे 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान एक जोडपे त्या मुलीसोबत रिक्षातून प्रवास करताना दिसले। रिक्षाचा क्रमांक नसतानाही गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सांताक्रूज पूर्व येथील रहिवासी असलेल्या रिक्षाचालक लतीफ अब्दुल मजीद शेख याला अटक केली। शेखच्या चौकशीतून मोठा खुलासा झाला। या अपहरणामागे मुलीचा मामा लॉरेन्स निकल्स फर्नांडिस आणि मावशी मंगल दगडू जाधव यांचा सहभाग असल्याचे उघड झाले। पोलिसांनी तातडीने त्यांचा माग काढला आणि पनवेलमधील विठ्ठलवाडीतून त्यांना अटक केली। मामा आणि मावशीने चौकशीत कबूल केले की त्यांनी मुलीला करण मारुती सांस याला 90,000 रुपयांना विकले होते। तांत्रिक तपासाच्या आधारे सांस याला रायगडमधील नवीन पनवेल येथील उसरली बुद्रुक येथून पकडण्यात आले। सांसने कबूल केले की त्याने मुलीला वृंदा विनेश चव्हाण आणि अंजली अजित कोरगावकर या दोघींना 1,80,000 रुपयांना विकले। पोलीस पथकाने तातडीने चव्हाण यांच्या पनवेल येथील निवासस्थानी शोध घेतला। मंगळवारी पोलिसांनी चिमुकलीची सुटका केली आणि तिला सुखरूप वाकोला पोलीस ठाण्यात तिच्या आईच्या स्वाधीन केले। या प्रकरणी पोलिसांनी लतीफ अब्दुल मजीद शेख, लॉरेन्स निकल्स फर्नांडिस, मंगल दगडू जाधव, करण मारुती सांस, वृंदा विनेश चव्हाण आणि अंजली अजित कोरगावकर या 5 आरोपींना अटक केली आहे। माझी पोरगी ऑटो स्टँड मध्ये झोपले होते, तिथून मग कुणीतरी घेऊन गेलं उचलून, मला माहिती नाही पडलं। मी पाणी आणायला गेलो होतो, येऊन बघते तर पोरगी नाही होती। तर त्याच्यामुळे मी पोलिसांकडे आलो, कंप्लेंट दिली। मग ते लोकांनी 2 दिवसामध्ये पोरगी शोधून काढली। मी आता खूप आनंदित आहे आणि त्यांचे आभारी आहे पोलिसवाल्यांची।